कायद्याचा आधार सुद्धा घेता आणि कायद्यावर बघत सुद्धा देता. संशयास्पद आहे, अस्पष्ट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हेतुपुरस्परप्रमाणे त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना आठवतं. आपण या कायद्याप्रमाणे पत्रिका अशी म्हणू नका. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्टीकरण मागवा. परंतु जे आज तुम्ही 2014च्या नंतर जे नाही का निघाले हे कळलं नाही का महापालिकेला? महापालिका सगळं महापालिकेला माहिती नाही शासन काय निर्णय देते ते. आणि कसा 450 त्या ठिकाणी शासन जेव्हा निर्णय देतं ते ऐकत ते मार्ग देतात महापालिकेला. त्या अधिकाऱ्यांचा आपण सांगतात 450 तुम्ही करता मग आम्हाला काय कसला कायदा काय लागू होतं माहिती नाही का आम्हाला? तो कायदा शाळेतली पोरं पण एकदा सांगितलं. बोला सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी अजूनपर्यंत सभा चालू झाली नाही. कारण की आता चर्चा झाली ती नियम पाहिजे पद्धतीने चर्चा विषय करते का सभा संपली नाही ती. विषय द्यायची नसती तर तुम्ही चुकीचा आरोप करताय. सभाध्यक्ष महोदय, आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की कुठल्या बाबतीत कोणाकोणाला बोलायचं आहे. आणि आपण नियमाप्रमाणे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यक्रम असेल तिथे स्थानिक आमदार खासदारांना विधान मंडळाचे आणि लोकमंडळाचे सदस्यांना बोलवण्याच्या बाबतीत नियमावली आहे. त्या ठिकाणी स्पष्टपणे कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यक्रम असताना पालकमंत्री किंवा इतर कोणाला बोलवण्याची तरतूद नाही. आता आपले स्थानिक आमदार हे मंत्री असल्यामुळे साहजिकच ते उद्घाटक म्हणून असतील. आधी पालकमंत्री होते तेव्हा देखील स्थानिक आमदार होते, त्यामुळे देखील पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी होता. आणि हा काय जिल्ह्याचा स्थानिक कार्यक्रम नाही, हा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांची मागणी असू शकते, त्यांना ते मागणी करू शकतात. पण त्यांनी तुम्ही नियमाने तुम्ही मागणी करा. या ठिकाणी नाही मी मगाशीच सांगितलं, एक मिनिट, मगाशीच सांगितलं
आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची अशी मागणी नाही. तुमची आम्ही प्रेमापोटे आम्ही या ठिकाणी आपली मागणी आम्हाला माहिती आहे आपली मागणी. महापौर महोदया आपण क्लिअर करा. शासनाचा 14चा GR आणि 2025चा GR कॅल्क्युलेशन करा ना. 2025 मध्ये GR मध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचा उल्लेख नाहीये. हा शासनाविषयी शासनाच्या ऐकून घ्या. मुळामध्ये 450 खाली जे GR आपल्याला येत नाही ठीक आहे, ऐकून घ्या. राज्य शासन वाटेल ते निर्देश महापालिकेला देऊ शकत नाही. हा सांगतो, कायदा वाचून घ्या जरा. राज्य शासन त्यांना मनाला वाटेल तसे निर्देश महापालिकेला देऊ शकत नाही. राज्य शासनाला निर्देश द्यायचे असतील तर त्यांनी 450 खाली महापालिकेला द्यायचे, आयुक्तांना नाही. आपण या विषयाचा त्या ठिकाणी संपूर्ण चर्चा समाप्ती करावी आणि आपल्या लोकहिताच्या या चर्चेला जरा सुरुवात करायची. हा विषय आता आपण एका चर्चेचा सांगूया. आपल्या माहितीस्तव काही नवीन GR आले तर नक्कीच महापौर दालनात आपण सादर करा. आपण त्याच्यावर विश्लेषण करू आणि त्याच्यात कारण 2014चा GR जो स्पष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे आणि 2025चा जो आपण सांगताय त्याच्यामध्ये शासकीय कार्यक्रमांचा उल्लेख आहे ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असे निर्देश दिलेले नाहीयेत. म्हणून 2014चा GR तो आयुक्तांकडून पाठवण्यात आला जो आपल्या कार्यक्रमाला लागू होता आणि त्या पद्धतीने आपण पत्रिका काढलेली आहे जे आपण सांगताय की आधीचे पालकमंत्री त्यांचं नाव तर ते स्थानिक आमदार होते आणि आताही आपण स्थानिक आमदार खासदार सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. पालकमंत्र्यांचा उल्लेख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्रमामध्ये येत नाही. तरी आपण आपल्याला असं वाटत असेल तर नक्कीच आमच्या माध्यमातून सचिवांच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला जाईल आणि त्याचं उत्तर आलं की आपल्याला नक्कीच निर्देश दिले जाईल. आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. विषय क्रमांक 4 मार्च महिन्याचं तहकूब सभेचा विषय आहे तो सन्माननीय सभागृह नेते महापालिका घनकचरा व्यवस्थापन या ठिकाणी आयुक्तांचं दिनांक 18/2/26 पत्र सभागृहापुढे ठेवण्यात येत आहे. मला सभाध्यक्ष महोदय आयुक्त महोदयांना विचारणे आहे. बोल वाचला विषय वाचला घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 या ठिकाणी आलं. ज्याप्रमाणे सदस्यांनी सांगितलं की पाण्याची ही पहिला सभागृहाला भेटायला पाहिजे होती आणि मग नंतर प्रेस कॉन्फरन्स वगैरे आयुक्तांनी घ्यायला पाहिजे. लोकप्रतिनिधींशी पहिला चर्चा घ्यायला पाहिजे. तसंच घनकचरा व्यवस्थापन नियमाचं देखील आयुक्त महोदय जाहीर करून बसल्यात. आपल्या कुठल्या सदस्यांना त्या नियमाविषयी काहीच माहिती नाही. तर हा नियम सभागृहामध्ये सादर न कशा प्रकारे लागू करण्यात आला त्याची सुद्धा माहिती आयुक्तांनी सर्वप्रथम द्यावी. सभागृहासमोर जो विषय क्रमांक 4 आहे तो घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार 2016ची जी अधिसूचना होती त्या अधिसूचनेमध्ये उपयोगकर्ता शुल्क घ्यावं असं त्या अधिसूचनेमध्ये ते म्हटलं होतं. त्यानुसार त्या 2016च्या अनुसूचीमध्ये अनुसूची 1 जी आहे अधिसूचनेची अनुसूची 1 त्यामध्ये जे दिलं होतं त्यांनी की घनकचरा निर्मिती 100 किलोग्रॅमपेक्षा कमी असेल तर प्रतिभर किती घ्यायचं. प्रशासनानं प्रस्ताव सादर करताना घरगुती यांना काही लावलेलं नाही. ते
फक्त व्यावसायिक आस्थापना त्याच्यामध्ये घेतल्या होत्या. हा प्रस्ताव 18 फेब्रुवारी 2026ला आपण महासभेकडे पाठवला होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये एप्रिल मे मध्ये KSWM रूल्स घनकचरा व्यवस्थापन नियम 26 आले. 26 मधले नियम आणि 16 मधले नियम ह्यात बराच फरक त्यांनी केलेला आहे. 26 मध्ये एक त्यांनी दिलेलं आहे की 100 किलोपेक्षा जास्त कचरा जिथे निर्माण होतो किंवा 20,000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त बांधकाम क्षेत्र आहे किंवा 40,000 लिटर पाणी तिथं वापरलं जातं अशा सर्व आस्थापनांना BWG बल्क वेस्ट जनरेटर असं गृहीत धरले आणि बल्क वेस्ट जनरेटर यांनी या विषयाबाबत आयुक्त साहेब महासभेला निवेदन करणार आहेत. SWM रूल्स नाही आणि आपण ते नियम सभागृहापुढे का नाही ठेवले? साहेब एक मिनिट, अजून तो ठेवलेला नाही. अजून तो ठेवलेला ते आपण ठेवणार आहे. ते आयुक्त साहेब हा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घनकचरा व्यवस्थापन रूल जे 2026 आहे ते माझ्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ते लागू केलेले आहेत. केंद्र शासनानं सर्व भारतामध्ये हे लागू केलेलं आहे. त्याची जनजागृती करावी ह्या एकाच उद्देशानं ते आयुक्तांनी आत्तापासूनच त्याची सुरुवात केली होती. हे घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 हे महापालिका सभागृहासमोर ते येणारच आहे. तत्पूर्वी हा जो विषय आत्ताचा जो विषय आहे 4 नंबरचा त्याच्यामध्ये आपण फक्त व्यावसायिक आस्थापना घेतल्या होत्या. आता व्यावसायिक आस्थापनामध्ये दुकाने दवाखाने इत्यादी घेतलं होतं आणि त्यापासून अंदाजे संख्या किती होईल आणि 7 कोटी उत्पन्न मिळेल अशा पद्धतीनं दिलं होतं. पण आता 2026चा जर नियम जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये हे सगळे बल्क वेस्ट जनरेटर होतील आणि बल्क वेस्ट जनरेटरनी त्यांचा जो कचरा आहे त्या कचऱ्याचं प्रक्रिया करणे हे त्यांची जबाबदारी आहे. त्यांना EPWBGR म्हणून एक सर्टिफिकेट तिथं घ्यायला लागेल. ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची आहे. MPCBला CPCBच्या पोर्टलवर त्या बल्क वेस्ट जनरेटरला त्यांचा नोंदणी करायला लागेल. त्यामुळं बल्क वेस्ट जनरेटर जेवढे असतील आपल्याकडे त्यांना आपल्याला हे उपयोगकर्ता शुल्क लागू करता येणार नाही. पण हा प्रस्ताव त्यामुळे ठेवला होता पूर्वी की 2016च्या नियमाप्रमाणे. आणि आत्ता बल्क वेस्ट जनरेटर समजा आपले शहरातले 5,000 असतील आणि काही फक्त स्वतंत्र घरं असतील तर त्या घराला हे घ्यायचं का नाही. व्यावसायिक घरगुतीला आपण ठेवलेलंच नाही. रहिवासी व्यावसायिक जर असतील जिथं 100 किलोपेक्षा कमी कचरा निर्माण होतोय किंवा 20,000 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी बांधकाम आहे पण त्यांचा कचरा महापालिकेमार्फत उचलला जातो त्यांना उपयोगकर्ता शुल्क लावायचं का नाही. युजर फी आणि युजर फीबद्दल पण 2026च्या नियमामध्ये असा स्पष्ट उल्लेख नाही आहे. शासन त्याच्यावर परत MPCB किंवा असे काही परिपत्रक काढणार असं आम्हाला सांगितलेलं आहे. त्यावेळेला हा विषय ठेवला होता मान्यतेसाठी जो आपण संपूर्ण माहिती घेऊन स्थगित करायचा असा निर्णय घेतला होता. त्यावेळेला जे माहिती आपण घेतली होती त्यानुसार जे आपल्याला संख्या जी काढली होती त्यावेळेला विचारलं होतं आपल्याला की अशा किती व्यावसायिक आस्थापना तुम्ही हे केलं होतं. त्यावेळेला अंदाजे ज्या आस्थापना त्यांनी ज्या दिल्या होत्या त्या 2-2.5 हजार अशा काहीतरी आस्थापना होत्या आणि त्यामधून 7 कोटी उत्पन्न मिळेल व्यावसायिक आस्थापना असा तो अंदाज केला होता. हा विषय सभागृहासमोर मान्यतेसाठी आपण ठेवला होता. त्याच्यावर सभागृहाने निर्णय घ्यायचा. घनकचरा व्यवस्थापन जो नियम 2026 अंमलबजावणी चालू केली का? अंमलबजावणी अजून चालू केलेली नाही. नाही. अंमलबजावणी चालू केलेली नाही. फक्त हा घनकचरा व्यवस्थापन नियम 26 आलेला आहे आणि त्याच्यामधल्या तरतुदी काय आहे हे आपण फक्त आयुक्तांच्या मार्फत त्याची जनजागृती सुरू आहे. पहिला सभागृहापुढे ठेवा आणि मग त्याच्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 हा नवीन मला वाटतं मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने त्या ठिकाणी काढला. खऱ्या अर्थाने तो आपल्या सभागृहापुढे येऊन आपण कंडिशन टाकून त्याच्यामध्ये तो पास करायला अंमलबजावणीसाठी करायला पाहिजे होता. पण आयुक्त महोदयांनी तो परस्पर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याची जनजागृती वगैरे करायला सुरुवात केली आणि आपल्याला त्या ठिकाणी गृहीत धरलं पूर्णपणे. आणि तशा पद्धतीने मी त्याला प्रश्न विचारला की ही बाब पहिला सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी सभागृह ठरवेल त्या शर्ती अटी शर्तींवरती करायला हवी होती. पण ते परस्पर चालू केलं ते फार चुकीचं त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे. या ठिकाणी आयुक्त महोदयांनी समजून घेतलं पाहिजे की आयुक्त हे गव्हर्नर नाही,
हे वेगळ्या पद्धतीचे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे आणि त्यामुळे त्यांना नियमावली वगैरे आहे, प्रेस कॉन्फरन्स वगैरे हे काही तर घेऊ शकत नाही. त्या बाबतीत पहिला महापालिकेमध्ये काय बंद व्हायला लागते माहिती, मग नंतर मग ती प्रसिद्ध व्हायला लागते. तर तशा प्रकारची माहिती पहिला महापालिकेपूर्वी मध्ये सादर झाली पाहिजे. तर हा बाबतीत पहिला नियमावली सभागृहाला अवगत होणं, मोठी नियमावली त्यांनी काय काय कुठल्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत त्या दृष्टीने आपल्याला निर्णय घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मी महापौर मॅडमला विनंती करतो की सर्वप्रथम 2026ची जी घनकचरा व्यवस्थापन नियमावली आहे ती सभागृहापुढे ठेवण्यात येईल. तर त्यावेळेस आपण या बाबतीचा निर्णय घेतला पाहिजे. आणि याला विचारलं की म्हणजे काय एवढा उशीर, कधी ती आली लागू झाली, त्यानंतर सभा कधी झाल्या आणि सभागृहापुढे का नाही ठेवण्यात आली. बोलायचं ना, बोला दोन. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय स्थायी समिती सभापती, सर्व सन्माननीय सदस्य, सभागृह नेत्यांनी या ठिकाणी नवी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागावर उपयोग करता शुल्काबाबत हा जो आहे आणि त्यांनी आयुक्तांना प्रश्न विचारला 2026च्या घनकचराबद्दल. तर म्हणजे या दोन्ही त्या परस्पर भिन्न बाबी आहेत त्याच्यामध्ये. आणि आत्ताचा जो 2026चा आलेला आहे त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये आणि त्याच्यात अनुषंगाने होती. पण मला एकच या ठिकाणी विचारायचं आहे की 1 जुलै 2019ला या ठिकाणी ही अधिसूचना निघालेली आहे. हा जो विषय आहे प्रस्ताव या ठिकाणचा, तर हा जो प्रस्ताव या ठिकाणी 2019ला जर ती निघालेली अधिसूचना तर त्यानंतर त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी का झाली नाही, कारण काय, आणि आजच त्याची अंमलबजावणी करायचा हेतू काय, दुसरी गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अंमलबजावणी करताना आपण हे कशा प्रकारे वसुली होणार या प्रस्तावात काहीच उल्लेख नाही त्याचा. फक्त आपण दिलंय की बाबा हे कमर्शियलला ठीक आहे, घरांना आपण केलं नाही, रहिवाशी वापरला दिलं नाही, ती अतिशय चांगली बाब आहे त्या ठिकाणी. परंतु 2026चा त्या ठिकाणी जर येणार तर तो मग मोठमोठ्या सोसायट्या वगैरे या सर्वांना तो बंधनकारक राहणार नाही. कारण काय ते आपण जरी केली ते नाही, मी सांगतो म्हणून या अनुषंगातून या ठिकाणी स्पष्ट करावं त्या ठिकाणी की याची अंमलबजावणी तेव्हापासून का झाली नाही आणि आता याची अंमलबजावणी करणं गरजेचं असेल तर मग 2026चा जो येणार आहे तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये नेमकी काय तफावत राहणार आहे आणि मग तो लोकांना कसा त्याचा भुर्दंड भरावा लागणार आहे, मग तो आवश्यक कंपल्सरी करावा लागणार. कारण आपण इतर बऱ्याच गोष्टी माफ केलेल्या आहेत, पण ह्या गोष्टी जेव्हा लोकांसमोर आपण जाणार तर त्या गोष्टी मग लोकांना त्या ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. म्हणून याची जरा स्पष्टता द्यावी आहे. बोला म्हणून साहेबांनी सांगितलं 27 जानेवारी 2026ला म्हणजे केंद्र सरकारने इंडिया गॅजेटमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल सभागृहापुढे ती उपविधी अवलोकनार्थ त्या ठिकाणी सादर करायला पाहिजे. मग त्याचा अभ्यास करून आपण सभागृहाने त्या बाबतीत निर्णय घेतला असता. पण आयुक्त महोदयांनी परस्पर ती लागू केली. तुम्ही जर आपल्या पालिकेच्या पेजवर जाऊन बघितलं तर घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अनुषंगाने त्या ठिकाणी पोस्ट त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचा जरा खुलासा आयुक्त महोदयांनी करावा त्या बाबतीत. आणि ती उपविधी आल्यानंतर मागची उपविधी रद्द होते कारण की नवीन नियम आले ना, तर नवीन नियम त्या ठिकाणी आले तर त्याच्या अनुषंगाने आपला निर्णय घ्यायला लागेल. कुठल्या मी सुरुवातीलाच ते स्पष्ट केलं होतं. आजचा विषय क्रमांक जो 4 होता तो घनकचरा व्यवस्थापन नियम 16 त्याच्यानुसारची अधिसूचना काढली होती 2019ची. ती आपण सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला की ती लागू का केली नाही आतापर्यंत, आत्ताच काढली. तर 2019च्या वेळेला तत्कालीन प्रशासनाने ते लागू केली नाही. त्याची कारणं काय असतील मला माहीत नाही आहे. परंतु हा प्रस्ताव ज्यावेळेला आपल्याला घ्यायला लागेल आणि याच्या 2016च्या नियमामध्ये त्यातली एक संकल्पना होती की घनकचरा व्यवस्थापनावर महापालिका स्वतःच्या निधीतून किती खर्च करते आणि त्या खर्च आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न याचा ताळमेळ कुठेतरी घातला पाहिजे असं त्यावेळेला सरकारचं मत होतं. त्यामुळं आपण आपल्या शहराचा विचार करून जे रहिवासी घरं आहेत ते वगळून आपण व्यावसायिक आस्थापनांना हे दिलं होतं. पण
हे फेब्रुवारीला प्रस्ताव दिला. एप्रिल मे मध्ये ज्यावेळेला ही अधिसूचना ज्यावेळेला आली, जानेवारीमध्ये आली, त्या जानेवारीच्या अधिसूचनेवर केंद्र सरकार स्तरावर, राज्य स्तरावर त्याच्याबद्दल चर्चा चालू होती. एप्रिल मे मध्ये एक CS नी आमची बैठक घेतली. हे काय आहे ते लोकांच्यापर्यंत पहिल्यांदा गेलं पाहिजे, यासाठी जनजागृती सुरू करा असे निर्देश दिले होते. त्यानुसार आम्ही लोकांना ते जनजागृती करतोय. त्याची अजून कटाक्षानं किंवा कडकरित्या अजून त्याची आपण अंमलबजावणी सुरू केलेली नाही. आणि हा जो 2019चा ते 2026चा जो रूल्स आहे घनकचरा व्यवस्थापन नियम, हे महासभेसमोर आम्ही ठेवणार आहे. आयुक्त मला काल म्हटले होते की मी ह्या सिग्रिगेशन किंवा SWM रूल्स 2026 बद्दल मी सभागृहासमोर निवेदन ठेवणार आहे. पण सभागृहाच्या भावना आता लक्षात घेता हा विषय निवेदनापेक्षा सभागृहासमोर ठेवून, अशी जर आपली इच्छा असेल तर सभागृहासमोर ठेवू. पहिली गोष्ट निवेदन काय निवेदन, की जो नियम आहे तो आयुक्तांचा नियम नाही आहे. ते नियम देशासाठी आहेत, महापालिकेचे आहेत. महापालिका त्याच्यामध्ये अटी शर्ती घालून अंमलबजावणीसाठी तुम्हाला देणार. निवेदन कुठल्या बाबतीतचं बरोबर आहे. आम्हाला पहिला समजू द्या ना तो विषय. नाही, बरोबर आहे ते तुम्ही म्हणताय. तुम्ही काय मला गव्हर्नर सारखे वागू नका. तुमचं बरोबर आहे. मी फक्त आयुक्तांनी काय सांगितलं माझं मत आहे की हे सभागृहासमोर ठेवून त्याच्यामध्ये जर काय आणि सूचना काय सजेशन करायचे असतील, कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची असेल, हे नाही हे महासभा ठरवेल. हे महासभा ठरवेल, हे माझं मत आहे. आणि त्याच्या अगोदर आम्ही जे सुरू केलंय ते जनजागृती करू. अंमलबजावणी तुम्ही अंमलबजावणी नाही सुरू केली अजून. अंमलबजावणी अजून सुरू केलेली नाही. त्याच्यामध्ये आपल्या पालिकेच्या सोशल मीडिया पेजेसवरती घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 उल्लेख केला चालू केला. लोकांना पहिला आधी केला की अंमलबजावणीसाठी नाही, लोकांना जनजागृतीची सुरुवातीला म्हणलं त्यासाठी ते केलं. हा महासभेसमोर तो विषय येणार. आता थोडासा सगळ्यांच्या वतीनं थोडासा एक सांगतो. परंपरा म्हणून सगळ्यात एक नियम आहे, सभागृहाच्या सदस्यांना प्राथमिकदृष्ट्या अवगत करणं. समाज विकास असेल, आरोग्य विभाग असेल, आतापर्यंतच्या नियमावली पाळत आली आहे की योजना सुधारावायची असेल तर कार्यालयात पत्र येतं, अशा प्रकारची योजना मंजूर झालेल्या आहेत आणि आपण त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या जनजागृतीसाठी त्यात सहभाग घ्यावा. मागच्या सभागृहात सुद्धा स्वच्छ सर्वेक्षणा बाबतीत सुद्धा आम्हाला अधिकृतरित्या माननीय महानगरपालिका पत्रव्यवहार करते आणि आमचा तो अधिकार म्हणून नाही, लोकप्रतिनिधी तो सन्मानामान दिला नाही तर तो राखते. एवढा मोठा जो शहरासाठी जो उपविधी आहे ती केंद्र शासनाकडे किंवा आदेशाकडे आहे, तर तुम्हाला असं का नाही वाटत की बाबा हे सगळे म्हणजे महापालिका आहे, या सगळ्यांना विश्वासात घेऊन जनतेपुढे जावं? का असं वाटत नाही ना? ते चाललं साहेब, आम्हाला माहीतच नाही. म्हणजे आम्ही TV मध्ये बघायचं की आता पाण्याचं प्रमाणपत्र कसं आलं, आम्ही TV मध्ये बघायचं की उपविधी लागू झाली. नक्की काय प्रशासनाच्या मनात आहे काय? मी मगाशी ते पण आता परत विचारलं जाऊ का सारखं ते प्रश्न तोच येतोय. मग आपण काय म्हणतो येतोय का? महासभेचा अवमान करणं किंवा महासभेच्या निर्देशांचं पालन करायचं नाही असं आयुक्तांचं अजिबात धोरण नाही आहे. किंवा माझं तर वैयक्तिक मत आहे की महासभा आणि सदस्यांना बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे. आयुक्तांनी एक मिनिट, मी वर्तमानपत्रामध्ये एक आज वाचलंय की कालच्या प्रेसमध्ये आयुक्तांनी जे पाण्याच्या संदर्भात डिक्लेअर केले, पाण्याचा अपव्यय झाल्यावरती त्याला 25,000, दुसऱ्याला 50,000, काहींना 32, म्हणजे याची सुद्धा अंमलबजावणी झाली. ही पॅरेंटला ठरवली कशी? ही पॅरेंट ठरवली कोणी? ठरवली कशी काय? ही ठरवली कुठल्या नियमाने ठरवली? शिवरापालीच्या बातम्या पेपर तुम्ही 25,000 ही ठरवली 25,000 पण हो आजच्या पेपरला आहे नाही वाचलं. ठीक आहे, सॉरी, पण मी वाचलंय तर त्याचं उत्तर द्या. नाही आता हे मी थोडं सन्मान्य आयुक्त साहेब माफक बोलूया. नाही प्रश्न असा आहे, हे कशासाठी आहे? हे कशासाठी, कोणासाठी? आता हे जे करतात माफक बोलूया. सन्मान्य आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला जनजागृती करायची आहे. जनजागृती अधिकारी वर्ग करणार आहे. आपण लोकप्रतिनिधी, आपल्याला कशाला निवडून दिलेलं आहे? साधा गणित आहे.
1 लाख 25,000 लगेच 50,000 लगेच 1 लाख सगळ्या पेपरला आहे. सन्माननीय उपमहापौर. सन्मान्य अध्यक्ष महोदय, वास्तविक पाहता प्रशासन सभागृहापासून अनेक माहिती लपवून ठेवलेली आहे. ती माहिती समोरची येत नाही आणि ती माहिती आली पाहिजे. तो आपला शेवटी सभागृहामध्ये पूर्ण नवी मुंबईला माहिती करून देणार आणि ती माहिती अनेक वेळा दाबली जाते, लपवली जाते आणि गुप्त आणि लुप्त केली जाते. असं होऊ नये वास्तविक पाहता. आता वास्तविक पाहता याच्यामध्ये पहिल्याच कॉलममध्ये जी सूचना मागवल्या होत्या, मग सूचना काय माग दिली आपण? प्रत्येक महानगरपालिकेची रचना, भौगोलिक रचना, लोकसंख्या, तिथला विकास, तिथला डेव्हलपमेंट, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं वेगवेगळं आहे. आपले सूचना वेगळे असतील. ते राज्य केंद्राकडून राज्याकडे आलं, राज्याकडून कोणाकडे येणार? स्थानिक स्वराज्य संस्थेकडे येणार. पण स्थानिक स्वराज्य संस्थेने काय दिल्या? काय उल्लेख आहे? काय उल्लेख नाही याच्यामध्ये. राहिला जनजागृतीचा, वास्तविक आम्ही वाशीगावची जी काही जत्रा असते त्यामध्ये सुगंधी शहर म्हणून आम्ही त्याच वेळेला चालू केला. शेवटी आपल्याला आवश्यकता आहे हे जनजागृती कोण करणार? आपणच करणार आहे. याच्यामध्ये 2026ची जी काही नियमावली आहे त्याच्यामध्ये आपल्याच सूचना असतात. परंतु त्याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की सर्व नगरसेवकाला ते बंधन करायचं आहे. सांगितलं का प्रशासनाने? तर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? नगरसेवकांना बंधन करायचं. काय बंधन करायचं आहे हे माहिती प्रशासनाने सभागृहाला दिली का? जर बंधनकारक नाही केलं तर काय शासन आहे नगरसेवकांना? काय नागरिकांना शासन आहे? मग उद्या जर शासन झालं जबाबदारी कोण घेईल त्याची? प्रशासन घेईल का? त्यांचं काय आज आलं उद्या गेलं. आता कॅपो आले, कॅपो कोणाच्या मान्यतेने काम करतो? सभागृह मंजुरी घेतली का? चाललंय जसं यावं तसं जावं. मग ह्या ठिकाणी अशाच पद्धतीने जे काही नियमावली आम्ही हरकतच घेत नाही, सांगतच नाही का हरकत घ्यायची. हरकत सूचना कांदा पण लागू केलं, आपलं विचारलं का काय? त्याच्यात हरकत सूचना एखादा नियम लागू करत असताना या भूभागावरील जो विविध विकास असेल किंवा जनजाती असतील तर काय परिणाम होणार आहे त्या नियमावली लागू करताना याच्या सूचना हरकत ह्या नियमाप्रमाणे आहे. सीआरटी लागू केला काय? विचारलंय काय? की सूचना दिल्या का? UDCPR लागू केला, सूचना येतात. काही सांगितलं जात नाही, काही नाही सांगितलं जात. आणि म्हणून आम्ही मागे विपक्षाने देखील सांगितलं त्यावेळेला की ज्या वेळेला महापौर महोदयांकडून ज्या वेळेला पत्र सचिवांच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार जाईल तेव्हा महासभेला खूप माहिती पडेल. माहितीच नाही काय. आता आयुक्तांनी परस्पर त्या ठिकाणी सांगितलं की मला मार्गदर्शन करा. मग मला सांगा जे प्रतिनिधित्वावर असलेले अधिकारी हे नक्की सेवक कोणाचे? राज्य सरकारचे का महानगरपालिकेचे? पगार कोणाचे घेतात? सुखसुविधा कोणाच्या घेतात? नक्की कोणाचे सेवक आहेत ते? इथे या ठिकाणी सभागृहाला विचारलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सुगंधी शहर अभियान अंतर्गत म्हणजे स्वच्छ भारत अभियान 2026-27 आता 25-26 गेले ते प्रस्तावले नागरिकांना माहिती नाही काय प्रश्न आहेत ते. म्हणून सन्मान्य वनमंत्री गणेश नाईक साहेब म्हणतात चोखा आम्हाला 4था क्रमांक मिळतोय, 3रा क्रमांक मिळतोय. 4थ्याला देऊ शकत नाही आणि 3रा घेऊ शकत नाही. द्यायचे काय? दुसऱ्याला देऊ शकत नाही आणि 4थ्याला देऊ शकत नाही कारण आपण 4 मध्ये आहोत. मग चला 3रा देऊन टाका. नागरिकांची माहिती काय? शेवटी परीक्षा घेतली जाते स्वच्छ भारत अभियानाची. त्या परीक्षेचे प्रश्न कुठले आहेत? जर अभ्यासक्रमात माहिती नाही तर प्रश्न कुठून येणार? उत्तरच माहिती प्रश्न कुठून येणार? आणि जो काय सुप्रीम कोर्टाने जो काय आदेश दिलेला आहे काय नक्की आदेश आहे? नगरसेवकांना काय बॉन्डिंग आहे सांगितलं पाहिजे ना. काहीच नाही. तर ह्या ठिकाणी मी जे सुगंधी शहर अभियान आहे
वास्तविक नाईक साहेबांची स्पष्टपणे म्हणणं आहे की जो काय बक्षीस भेटला जातं ते वास्तव नाहीये, अजिबात वास्तव नाहीये. आणि म्हणून या शहरामध्ये जेवढे काही आता हे जे ठरवलेलं आहे प्राईस, कोणाला किती घ्यायचे काय घ्यायचं आपण ठरवणार ना त्याला. उद्या आपल्याकडे ते संबंधित नागरिक येते, हा चार्ज कसा लावला, आपल्याला विचारलं का, सांगितलं का, आणलं का, विश्वासात घेतलं का, हरकत सुद्धा घेतल्या का. मग आपण काही नागरिक असेल किंवा तो व्यापारी असेल, तो जर रोजगार देतो ना, तो जर मशीन भरतो, उद्या तो आपल्या नगरी सगळं विचारणार साहेब हे कसं काय, आपण काय सांगायचं माहित नाही. पण त्याने सांगितलं स्वभाव कसा जाता मग असं सगळं कसं झालं. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुगंधी शहर अभियान अंतर्गत म्हणजे सुपर स्वच्छ लीग 2026-27 आता खरी परीक्षा याच्या पुढे प्रशासक होते, चाललं जे चाललं ते. आणि मग आम्ही या शहरामध्ये जे विविध सेवा घेणारे जे लाभार्थी आहेत, या शहराचे सेवा घेणारे जे लाभार्थी आहेत अशी लाभार्थी घटकांची यादी मागवलेली आहे. आणि सन्माननीय महापौर महोदयाने देखील दिलेलं आहे पत्र, जवळजवळ 60 ते 70 पत्र दिलेले आहेत. आणि तो मॅन्युअल जवळ 1000 पानांच्या वरती मॅन्युअल होणार आहे. प्रशासनाचे स्वतंत्र यंत्र राबवले का, मे महिन्यामध्ये याची परीक्षा घेतली जाते स्वच्छ भारत अभियान अंतर्गत. बिना टेंडरने कामं केली जातात रंगरंगोटीचे. या बाबतीत काय आहे का काय, म्हणजे याचं स्वतंत्र व्यवस्थापन करा ना, याचं स्वतंत्र महामंडळ स्थापन करा. अरे रोजच स्पर्धेत राहून आपण आपले परिस्थिती कोण आहे, जो नागरिक आहे या देशातील राज्यातील जगातील जो नागरिक आहे येतो जातो तो परीक्षक आहे. जवळ करोड रुपये 100 करोडच्या वरती जास्त खर्च त्याचा उधळपट्टी केली जाते काही नाही. पुन्हा आता गणपती आले का मग तलावाची डागडुगी, जत्रा आल्या का मग जत्रेच्या दिवशी डागडुगी करायची. आता स्वच्छ भारत अभियानाची शेवटची 26/2027 मे महिन्यामध्ये परीक्षा आहे, मग फेब्रुवारी चालू करायचं. काहीतरी याला काहीतरी हाणत आणत काय सभागृहाचा सध्याकडे सभागृहाला हो समजून सांगा सभागृहाला. तर एकंदरीत या ठिकाणी जी काही ठराव आणलेला आहे या ठरावाची कोणी माहिती तर द्या सभागृहाला, काय योग्य काय अयोग्य आहे. मग झालं राज्य सरकारला विचारा, मग राज्य सरकारला विचार आम्ही नाही का, सभागृह कोण आहे, सभागृह कोण नाहीये. तर एकंदरीत या ठिकाणी ॲब्सोल्युटली, कारण जसं राज्य सरकार आहे तसं स्थानिक सुशासन स्थानिक स्वराज्य आहे. राज्य सरकारचे सन्मान आहे परंतु स्थानिक सरकार सुद्धा आहे हो पाटील साहेब. जसं केंद्र सरकार राज्य सरकारचे काहीतरी हक्क पातळ करते तसं राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेचा हक्क कमी करते. आम्ही ऑब्जेक्शन घेत नाही, आम्ही सांगत नाही, आम्ही सरकारचं केंद्र सरकार राज्य सरकारचा आम्ही सन्मान करतो, मान करतो नाही. सांगू ना आपण, सरकार आपलं आहे ना, आपणच सांगितलं, आपण सांगू ना आपण. कारण 58-60 केलं, कुणाकडे गेले सांगायला. आता तेच कोर्ट काय म्हणतोय का हा निर्णय माझ्या अधीन आहे. म्हणजे तुम्ही इथे सुद्धा विचारा ना. तर महापौर महोदय माझं म्हणणं एवढंच आहे की प्रशासनाला इथे महापौरचं प्रशासन आहे, जसं प्रतिनियुक्त प्रशासन आहे तर महापौरचं प्रशासन आहे आणि महानगरपालिका कर्मचारी हा जणांचे प्रशासन आहे. आम्हाला माहितीच नाही नक्की काय आहे ते. तर या ठिकाणी सभागृहाला अवगत करा एवढीच माझी भूमिका आहे. आणि खरं सांगावं, खोटं काही सांगू नये आणि लपून काही ठेवू नये. जे केंद्राचे पत्र येतात, राज्याचे पत्र येतात, काय नेम लागू होतात, काय कायदे लागू करायचे या भूभागावर, या भूभागाच्या विविध घटकांवर हे सर्व कायदे सांगितले पाहिजे, त्याच्या हरकती सुद्धा गेल्या पाहिजे. असं या ठिकाणी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की प्रशासनाने या ठिकाणी जी भूमिका मांडायची ती नागरिकांच्या प्रती आपण या ठिकाणी प्रतिबंध या ठिकाणी बांधील.
आणि आपण बांधली या सभागृहाला बांधलेला आणि आपण नागरिकांना बांधलेला आहोत. तर ह्याप्रमाणे सिडको असतो, मग MIDC असतो, हिंमत केली पाहिजे. कोण हिंमत करतोय का सिडकोच्या विरोधात, शिवाय सिडको एमडीच्या विरोधात? बाटल्यांचे फोटो काढायला बरोबर, गटारांचे फोटो काढायला बरोबर, एका पेपरला 5-5 बातम्या. मग हीच बातम्या फोटो काढण्यात नाल्याचे फोटो, बाटलीत पाणी घेतलेला फोटो, आम्ही नाकारते करू, आम्हाला आठवत नाहीये. 100% फोटो काढा, पेपरला बातम्या आणा, आमचं ना नाहीये. पण सिडको एवढं फुकट आम्ही हिसकावून घेतलं, आणा फोटो, आणा फोटो आणा. MIDC कडे एवढं फुकट आम्ही परत घेतले, हिसकावून घेतले, घेऊन दिले नाही. काढा फोटो, कुठे फोटो काढतात? एवढ्या बातम्या नाही, बातम्या येत. तर महापौर महोदय, या ठिकाणी जे काही चाललेलं आहे, ही सभागृहाची दिशाभूल आहे. सभागृहाला अंधारात ठेवलं जातोय, ते अंधारात ठेवू नये एवढीच माझी भूमिका. आज विषय क्रमांक 4च्या अनुषंगाने बोलत असताना सन्माननीय आयुक्त साहेबांना सूचित करण्यात येतं की कुठलंही धोरण लागू करण्याआधी तो सन्माननीय सभागृहापुढे आणणे गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण जे बोलले त्याच्यावर हे जो विषय क्रमांक जो 4 आहे तो घनकचरा व्यवस्थापन नियम 2016च्या याच्यानुसार आपण केला होता. त्यावेळेला अधिसूचना आल्यानंतर अधिसूचनेवर आक्षेप हरकती सूचना मागवून मग ते अंतिम केलेली 2016ची ती 19 जून 16ची अधिसूचना होती. त्याचनुसार हा जो 2026चे जे रूल्स आलेले आहेत त्या रूल्सबद्दल नगरविकास मंत्रालय केंद्र शासनाने एक डायरेक्टिव्ह दिले आहे डिओ लेटर लिहून 30 एप्रिल 26ला की डिओ लेटर डायरेक्टिंग ऑल ULBs टू अलाइन बायलॉज इन्फ्रास्ट्रक्चर रिपोर्टिंग विथ SWM 2026. म्हणून डिओ लेटर डायरेक्टिंग तिने डिओ लेटर दिले, डिओ लेटर डायरेक्टिंग ऑल ULBs टू अलाइन बायलॉज इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिपोर्टिंग विथ SWM 2026. म्हणूनच हे म्हणत होतं की घनकचरा व्यवस्थापन नियम जो 2026 आहे तो जी अधिसूचना आहे ते अधिसूचना ते आलेले आपल्याकडे सांगतो, माझं ऐकून घ्या. माझ्या अधिसूचना ते आलेले आहे त्या ऐकून तरी घ्या अधिसूचना. या ठिकाणी गाईडलाईन आणि लॉ मध्ये काय फरक आहे हो? गाईडलाईन लॉ आहे का? काय लिहिले? ULB म्हणजे कोण? अर्बन लोकल बॉडी. आता कोण आहे? मी तेच सांगतोय ना. मग तुम्ही डायरेक्ट मला बोलूनच देत नाही. पुढचं व्यवस्थापन जो नियम आहे तो आपल्या सोशल मीडियाच्या पेजवर कळाला, तो आपल्या महापालिकेच्या सभागृहापुढे येण्याच्या पूर्वी तो पेजवर आला कसा? मी सांगतो त्याच्याबद्दल. तो पेजवर कसा आला, कोणी टाकला, मी इथं बसलोय त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2026चे महासभेसमोर तो नियम येणारच आहे आणि महासभेचे काय त्याच्यात हरकती सूचना काय असतील त्याच्यानुसार तो डेव्हलप होणारच आहे. फक्त सभागृहाची एक विनंती असेल तर मला एक हे करायचं आहे की इथं जर बसलं ना की थोडीशी तुम्हाला वाटेल मी काहीतरी एक्स्ट्रा बोलतोय, पण माझं वैयक्तिक मत महासभेचा अनादर करायचं नाही आहे. आता तुम्ही जे विषय उपस्थित केले की घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 हे वेबसाईटवर महासभेला कल्पना न देता महासभेला माहीत नव्हता, हे सोशल मीडियावर आलंच कसं, हे लागू केलं का नाही. त्यावेळेला आयुक्तांचा एकच दृष्टिकोन आहे हे जे आहे ते जनतेला पण कळावं आणि आणि महासभेसमोर ते येणारच आहे. हो का? आम्ही कोण आम्ही कोण सन्माननीय आयुक्त साहेब, जनतेला समजलं कसं आहे हे जे 120-121 नगरसेवक निवडून आलेले आहेत ते जनतेमधून निवडून आलेले आहेत. माझा स्पष्ट प्रश्न आहे, ULB काय आयुक्त ULB आहे का? नाही. मग आयुक्तांनी निर्णय कसा घेतला? आयुक्तांनी घेतला, त्यांनी कसा घेतला मी ते विचारतो. तुम्ही आयुक्त बसलात ना तिकडे? मी बसलो ना आयुक्त म्हणून मी सांगतो ना आयुक्तांनी काय घेतला असेल ते. कसा कुठल्या अधिकारी घेतला? जसं इंटरप्रिटेशन मध्ये फरक पडतो तसं आयुक्तांच्या मध्ये पण फरक पडतो. माझं असतं तर मी वेगळ्या पद्धतीने केलं असतं, ते वेगळ्या पद्धतीने करतात. पण उचलणं कसे आहे, उचलणं मी जे म्हणतोय ना ह्याच्यावर अजून हे होणार आहे. मला फक्त माझं संबोधन मी जास्त बोलणार नाहीये. मी जे केलं हे केलं, मी आयुक्तांनी कोणत्या भूमिकेतून केलं हे सांगतोय, माझी पण भूमिका सांगतोय. माझी अवस्था कशी होते थोडं हे करू नका, फक्त मला माझे शिर्के मॅडम बोला. सन्माननीय महापौर महोदय, सर्व सन्माननीय सदस्य, आता इथे जे काही चर्चा चाललेली आपण एक वाचलं आत्ताच की तुम्हाला जे
शासनाकडून जे लिहून आलेलं आहे तुम्ही पुन्हा एकदा वाचा. त्याच्यात तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्हाला ULB समोर ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय चेंजेस करायचे, ह्याची अंमलबजावणी कशी करायची, परत वाचा तुम्ही तो सेंटेन्स परत वाचा. बायलॉज चेंज करायचे असं तुम्हाला, बायलॉज मध्ये चेंज आणणं, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चेंज आणणं आणि मग त्याची अंमलबजावणी कसं करणं, ह्याच्यासाठी ULB ला इन्फॉर्म करण्यासाठी तुमच्याकडे पत्र आलेलं होतं. मग ULB कोण आहे? ULB म्हणजे आम्ही इथे जे बसलेलो सदस्य आहोत. तुम्ही पहिले इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्ही म्हटलं की त्या 26चं जे आलेलं आहे गाईडलाईन्स त्याच्यात म्हटलेलं आहे की बल्क जे वेस्ट जनरेटर्स आहेत त्यांच्यासाठी पण काही तुम्ही नियम लागू करायचे आहेत, बरोबर आहे ना? बेस्ट बल्क जनरेटर म्हणजे काय, आपल्या सोसायटीज ज्या आहेत त्याचे जे सदस्य आहेत ते कोण आहेत? या शहरात राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी कोणाला निवडून पाठवलंय? आम्हाला ह्या 111 लोकांना पाठवलंय निवडून. मग त्यांच्यासाठी जर का काही लागू होणार असेल तर तुम्ही निर्णय घेणार की आम्ही निर्णय घेणार? तुम्ही कसं काय आयुक्तांनी डायरेक्टली कसं काय त्याच्याबद्दल जनजागृती करायची सुरुवात केली? जनजागृती करायचं म्हणजे काय? लोकांपर्यंत पोहोचायचं ना. लोकांपर्यंत कोण पोहोचतं? आम्ही पोहोचतो ना, का तुम्ही पोहोचता? मग तुम्ही जर का डायरेक्टली पोहोचत नसाल आणि आम्ही पोहोचत असू, तुम्ही पहिले आमच्याकडे आलं पाहिजे होतं ना. तुम्ही हा पूर्ण जेव्हा तुमच्याकडे आला हा विषय त्यावेळेस इमिडिएटली त्याच्या नेक्स्ट महासभेमध्ये तुम्ही हा मांडायला पाहिजे होता. महत्वाचं म्हणजे असं आहे की आमच्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे महापौर मॅडम, बरोबर आहे ना? आमच्या सगळ्यांच्या लीडर महापौर मॅडम या सभागृहाच्या, त्यांनाही कल्पना नाही ह्याच्याबद्दल. असं कसं? तुम्ही त्यांना जर का जनजागृती करायची होती तर मग आमच्यापर्यंत तुम्ही नाही आला आणि तुम्हाला खूप घाई होती जनजागृती करायची तर तुम्ही महापौर मॅडमच्या माध्यमातून ते प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे होती किंवा त्यांच्या माध्यमातून जनजागृती व्हायला पाहिजे होती. जनतेकडून निवडून आलेलो आम्ही सगळे आहोत, तुम्ही नाही आहात. तुम्ही आमचे अधिकार का घेताय प्रत्येक वेळेस? इथापेक्षाने सांगितलं त्याप्रमाणे पण पाण्यावरती जे काही आपल्याला आता त्याच्यावरती कर्टेल करायचे, नियम लागू करायचे, पाणी कमी आहे आपल्याकडे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? आम्हाला आहे. आणि जर का महासभा आपण लावू शकत नव्हतो मे महिन्यामध्ये, मग तो अधिकार कोणाकडे होता? आमच्या माध्यमातून महापौर मॅडमकडे होता. मग ते पीठासीन अधिकारी होते, मग त्यांच्याकडे गेला पाहिजे होता विषय. त्यांनी मीटिंग्स घेतल्या पाण्याच्या संदर्भात, त्यांनी सगळ्या प्रत्येक नोडमध्ये गेले, ते सगळ्या आम्हाला नगरसेवकांना बोलवलं, मीटिंग लावल्या, तिथे अधिकाऱ्यांना बोलवलं, प्रत्येक ठिकाणी पाण्याचे सॅम्पल घेतले, त्यांनी चेकिंग करायला दिलं, सॅम्पल चेकिंगचे रिपोर्ट आम्हाला दिले, महापौर मॅडमला तुम्ही दिले, त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आले नाही आले. डायरेक्टली आयुक्तांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली पाण्याविषयी. महापौर मॅडमनी जेव्हा 10 दिवस याच्यावर काम केलेलं होतं तर प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा अधिकार कोणाचा होता? त्यांचा होता. आयुक्तांनी का? आयुक्तांना कोणी अधिकार दिला प्रेस कॉन्फरन्स घेऊन पाण्याच्या विषयावर बोलायचा? आम्ही सगळ्यांनी पाण्याच्या विषयाचे मुद्दे मांडलेले, आम्ही महापौर मॅडमकडे कंप्लेंट घेऊन गेलेलो, म्हणून महापौर मॅडमनी 10 दिवस त्याच्यावर काम केलं. प्रत्येक STB ला व्हिजिट दिली, प्रत्येक आपल्या वॉर्ड ऑफिसला व्हिजिट दिली, तिकडे सगळ्या नागरिकांना बोलवलं, आम्ही कंप्लेंट नागरिकांच्या तिथे घेऊन गेलो, आम्ही सॅम्पल घेऊन गेलो आणि त्याच्यावरती काहीही चर्चा न करता आम्हाला रिपोर्ट न देता डायरेक्टली आयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेतात. त्यांना अधिकार कोणी दिले? जर का आम्हाला त्यांनी निवडून दिले ना, जेव्हा त्यांचे प्रश्न जेव्हा आम्ही तुमच्या समोर आणतो किंवा महापौर मॅडमच्या समोर आणतो तेव्हा उत्तर महापौर मॅडम आम्हाला देतील आणि आम्ही उत्तर आमच्या ज्या शहरामध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना देऊ. आयुक्तांना काही अधिकार नाहीये. आयुक्तांना जेव्हा महापौर मॅडमनी सांगितलं असतं ना की हा पाण्याचा विषय जो आहे ह्याच्यावरती जर का आपल्याला कळतंय की कंटॅमिनेशन आहे तर हे कंटॅमिनेशनचं काहीतरी तुम्ही सोल्युशन काढा, तेव्हा सोल्युशन काढायचं काम आयुक्त साहेबांचं होतं. तुम्ही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहात, तुम्ही फक्त सोल्युशन काढायचं काम करायचंय, जे आम्ही तुम्हाला सांगू त्या विषयावरती. आणि इम्प्लिमेंटेशन काम तुमचं आहे. तुमचं काम निर्णय घेण्याचं, तुमचं काम डायरेक्टली निर्णय घेऊन किंवा डायरेक्टली प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं नाहीये. आणि हे सगळं आम्हाला बोलावं का लागतं? हे रूल बुक मध्ये दिलेलं आहे ना, मग रूल बुक कोणी वाचत नाहीये का? फक्त आम्ही तिथे बसलेलो रूल बुक वाचतो? डायरेक्टली आयुक्त पत्रव्यवहार करतात. जर का जो काही विषय झालेला आता सकाळी, मला परत त्याच्यावरती चर्चा नाही पाहिजे, पण तरी पण तो जो काही विषय होता तो महापौरांकडे कंप्लेंट केलेली ना सदस्यांनी. मग आयुक्तांनी पत्र कशा लिहिलेलं त्याच्या बाबतीत विचारायला की ते काय म्हणजे तुम्ही क्लिअर करा? महापौरांना कन्फ्युजन होतं, महापौरांनी सचिवालयाच्या माध्यमातून लिहिलं असतं राज्य शासनाला आणि क्लॅरिफिकेशन मागितलं असतं. आयुक्तांना क्लॅरिफिकेशन कोणी मागितलेलं आहे? कोण केलेलं आयुक्तांकडे विचारायला की याचं क्लॅरिफिकेशन द्या?
आणि म्हणून मला असं वाटतंय की या महासभेमध्ये आम्ही निवडून आलेलो आहे. 6 वर्ष तुम्हाला ॲज अ कॉर्पोरेशन जेव्हा तुम्ही काम करत होता तेव्हा अधिकार होते. आमच्या विषय आम्ही जे विषय आणतो त्याच्याबद्दल डिसिजन घेण्याचे ते 6 वर्ष संपलेले आहेत. ते विसरा आता 6 वर्ष. आणि त्या 6 वर्षामध्ये तुम्ही जे काही दादागिरी केली आहे ना ती सगळी विसरा. आता महानगरपालिका म्हणजे आम्ही आहोत आणि आमचे लीडर आहेत इथे बसलेल्या महापौर मॅडम. आम्ही जे बोलू शकत नाही ते त्या बोलतील, तुम्ही नाही बोलायचं. आणि म्हणून ही क्लॅरिटी येणं फार गरजेचं आहे की अधिकार महासभेचा आहे. आम्ही इथे निवडून आलेलो सदस्यांचा आहे, तुमचा नाहीये कुठल्याही विषयी निर्णय घ्यायचा. आणि पाण्याविषयी पण जर का तुम्ही कोणाला पेनल्टी लावणार असाल, अरे तुम्ही कोण पेनल्टी लावणार आहे? महासभेने घेतलाय का तो निर्णय पेनल्टी लावायचा कुठल्या नियमानुसार? आणि तुम्ही का प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रत्येक वेळेस इकडे तिकडे काय काय बोलताय? गरज काय? जे काही महानगरपालिकेबद्दल जे काही बोलायचं असेल ते माननीय महापौर महोदयाच बोलणार, बाकी कोणी बोलणार नाही. आणि हा रूल आहे. आयुक्तांचा अधिकारच नाहीये. आम्ही तुम्हाला जे काम सांगणार ते तुम्ही करायचंय तेवढाच तुमचा अधिकार आहे. तुमचा दुसरा त्याच्या पलीकडे तुमचा काही अधिकार नाहीये. जनतेपर्यंत जाण्याचा अधिकार आमचा आहे, तुमचा नाहीये. तुम्हाला जनतेपर्यंत जाण्याची काही गरज नाही. आणि तुम्ही कसले प्रेसवाल्यांना बोलून स्वतःची पब्लिसिटी करताय? तुमची पब्लिसिटी तुम्हाला पब्लिसिटी करण्यासाठी तुम्ही आलाय का इथे, का काम करण्यासाठी आलाय? तुम्ही फक्त आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः काय काम करताय हे तुम्ही आम्हाला दाखवायचंय की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही कामं करतोय. तुम्ही जनतेला कशाला सांगायला जाताय? जनतेला जायचंय जे काय सांगायला तर आम्ही जाऊन सांगू मग. आणि महापौर मॅडमच्या माध्यमातून ह्याच्या पुढे जे काही महासभेच्या माध्यमातून होत आहे किंवा या शहराचे कुठलेही विषय असू दे, मग तो शैक्षणिक विषय असू दे, तो आरोग्याचा विषय असू दे, तो पाण्याचा विषय असू दे, मलनिसरणचा असू दे किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा असू दे, जो काही असेल तो त्याच्याबद्दलची माहिती जर का जनतेला कुठली द्यायची ती फक्त महापौर मॅडमच्या माध्यमातूनच गेली पाहिजे. त्यांचा अधिकार जर आयुक्त घेत असतील तर ही आम्ही इथे जे बसलेलो आम्ही चालवून घेणार नाही. तुम्ही त्यांच्या अधिकारावरती गदा आणू शकत नाही. धन्यवाद. सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. या सभागृहामध्ये ज्या काही भावना सभागृहानं सदस्यांनी ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या निश्चित मी आयुक्तांच्या निदर्शनास किंवा त्यांना कानावर त्यांच्या घालतो. मला सांगितले मी नाही आहे, तुम्ही बसा म्हणून मी आलो इथे. याचं मी तुमची परवानगी असेल तर मला सगळं मान्य आहे. आपण जे सभागृहानं केलं ते सगळं मान्य आहे. मी त्यांना सांगतो ज्यावेळेला आता जास्त बोलत नाही, फक्त माझी जे सँडविच होते किंवा नाही साहेब हे उत्तर चुकीचं आहे. यू आर अ रिस्पॉन्सिबल पर्सन. तुम्ही जबाबदार व्यक्तिमत्व आहात. चेअरवरती बसतात. त्यांचं वेगळं भूमिका असेल, माझी वेगळी भूमिका असेल. साहेब हे शहराच्या याच्यासाठी आम्ही बसतोय, टाइमपास तर होतेच नाही. एक मिनिट साहेब, एक मिनिट. महापौर महोदया, नेत्रा शिर्के मॅडमनी स्पष्ट भाषेत, अतिशय साध्या भाषेत, शांततेत सगळं आपल्याला सांगितलंय. तुम्ही हा पेपरला जे दिलं याचं उत्तर तुम्ही दिलंच नाही. पाणी अपव्ययावर दंडाचा बडगा तुम्ही काय सांगितलं याच्यामध्ये? गैरव्यवहार आढळून आल्यास संबंधितांना पहिल्यांदा 25,000, दुसऱ्यांदा 50,000 आणि तिसऱ्यांदा 1 लाख दंड आकारला जाणार आहे. घेणार आहे का तुम्ही? घेणार आहात का? महापौर महोदय यांनी उत्तर द्यावं पहिलं. हे पेपरला दिलंय धडधडीत. शिवरामपट्टी साहेब हा सकाळचा पेपर आहे. आजच्या सकाळमध्ये आहे. आजच्या सकाळमध्ये हे कसं काय? कोणत्या नियमाने दिली आणि कशी काय दिली? आणि तुम्ही येणार आहात का? स्वयं प्रसिद्धीसाठी करताय? अजूनही प्रशासकीय याच्यातून तुम्ही बाहेर पडा. तुम्हाला माहिती आहे उत्तर कोरियाचा अध्यक्ष कोण? किम जॉन ऊ. हे आपले किम जॉन ऊ आहे काय? स्वयंघोषित निर्णय लावायला? मला नाही कळलं काय? उत्तर कोरियाचे अध्यक्ष कोण आहे? ते नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरिया माहिती आहे जगामध्ये नॉर्थ कोरिया देश आहे नाही माहिती. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? किम जॉन ऊ. म्हणजे ते स्वयंघोषित निर्णय घेतात आणि ते लावण्याचा प्रयत्न करतात. पण हे इथं लागू नका, प्रशासकीय राजवट गेली आहे साहेब. हेच त्यांनी साध्या भाषेत सांगितलं. आता महापौर महोदयांचे अधिकार तुम्ही घ्यायला लागले. तुम्ही या ठिकाणी नगरसेवक सगळे एक वेळी उभे राहणार आहेत का? आणि आयुक्त पण तिथे आमदारकीला खासदारीला उभे राहणार आहेत का? म्हणून स्वयं प्रसिद्धीसाठी असं करताय साहेब. 25,000 केलं तुम्ही. पुढे कुंडीत पाणी टाकलं तर परत नाही ऐकलं तर
50,000 येणार आहे. अहो 1 लाख येणार तेवढा पगार नाही लोकांचा. आमचा पगार 10,000. तो पण वाढवत नाही तुम्ही. नाही मी त्यासाठीच म्हणलं नाही साहेब, हा विनोदाचा भाग सोडून द्या. सभागृहाचं गांभीर्य घालू नका. महापौर महोदया, या ठिकाणी आपण महापौर म्हणून बसलात, शहराचा प्रतिनिधित्व आम्ही सगळे करतो. हा यांना अधिकार दिलेला नाही. यांनी प्रशासकीय राजवटीतून बाहेर पडावं पहिलं आणि आमच्या ज्या अंमलबजावणी करतो त्याची अंमलबजावणी करायची आहे सभागृहाची. एवढंच मी आपल्याला सांगतो. नाही मी तेच सांगितलं आपल्याला की सन्मान्य सदस्य महोदयांचं मी म्हणणं ऐकलेलं आहे आणि मला ते पटलेलं आहे. मी तेच म्हणलंय, मी कुठं अवमान नाही केलेलं आणि त्या पद्धतीनं सभागृहाच्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या पद्धतीनंच इथून पुढं कार्यवाही केली जाईल हेच मी सांगतो. ठीक आहे. सन्माननीय आयुक्त साहेब, माझ्या रेकॉर्डला ठेवून द्या फक्त. तुम्ही म्हणजे कायद्याने तरतूद केलेली की आयुक्तांच्या ऐवजी तुम्हाला त्या ठिकाणी बसायचं आहे. त्यामुळे तुम्ही आयुक्तांचे प्रतिनिधी आहात. पण जर तुम्ही असं बोलत असाल की त्यांचं मत वेगळं आहे, तुमचं मत वेगळं आहे, तर हे जर रेकॉर्डला येऊ द्या. त्यामुळे इथे नाही, रेकॉर्डला येण्यासाठीच मी म्हटलं की हे जे झालं ते आपल्याला महासभेच्या निर्णयाशी मी सहमत आहे आणि त्यानुसारच कारवाई केली जाईल हेच म्हणतोय मी. यावर तुम्ही काय बोलले की आयुक्तांनी कुठल्या नियमानुसार घेतले मला माहित नाही. अहो ते ते बोलण्याच्या ओघात होऊन जातं बोलता बोलता. मी म्हणून मी 2 वेळा म्हटलं की म्हणजे महासभेने जे निर्णय घेतले त्याची कारवाई. हा सचिवमध्ये जरा इथून तर की हा टोटली जो आयुक्तांना अधिकार दिला की माझं प्रतिनिधित्व सभागृहात जाऊ शकतात उत्तर देण्यासाठी, याचा पुरेपूर दुरुपयोग आहे. या माध्यमातून सभागृहाला उत्तरं त्या ठिकाणी भेटत नाहीयेत. त्याचबरोबर जरा प्रशासनाने जर कार्यकारी मंडळ आहेत ते गव्हर्नरचं वेगळं आहे, राष्ट्रपतींचं वेगळं आहे, ते महापालिकेचं तसं नाहीये. तर त्या डोक्यातून बाहेर या. इथे महापालिका जे निर्णय घेते त्याची अंमलबजावणी तुम्हाला करायचीच असते आणि कुठलीही माहिती प्रसिद्ध करायची कशी करायची पहिला महापालिकेमध्ये तालिकाबद्ध करायची. ही कलम 60 वाचा. काय कलम सांगायला लागतात आणि अनेक गोष्टी अल्ट्रा वायस होत आहेत. सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायला लावू नका. पण तुम्ही तर पेनल्टी कुठल्या कलमा अंतर्गत लावली ते देखील सांगितलं नाही. तर ती एक अजूनही माहिती भेटली पाहिजे. त्यामुळं महापौर महोदया, तर आपण हा आणि आयुक्त निवेदन नाही करणार. पहिली गोष्ट, इथे निवेदन आयुक्त इथे फक्त महापालिका जे विचारतात त्याच्याविषयी माहिती आयुक्त देतात. निवेदन वगैरे आम्हाला नाही सांगायचं. इथे आम्ही निर्णय घेणार आहोत, अटी शर्ती लागू करणार आहोत, त्याची अंमलबजावणी तुम्ही करायची आहे. त्यामुळे महापौर महोदया की आपण हा 26चा जो आहे त्याचे बायलॉज बनवायचे. काय ULBनी बायलॉज बनवायचे, जनजागृती करायची. ULBनी करायचं आहे, आयुक्तांनी नाही. हा 2 महिने त्यात समजलं नाही. ULB समोर पहिला ठेवलं पाहिजे होतं. तर आपण हा विषय आहे ना तो नियमावली सभागृहापुढे ठेवू, तोपर्यंत पुस्तकी ठेवू. सन्माननीय आयुक्त साहेब, मी आपल्याला सूचित करते की कुठलंही धोरण आपण परस्पर जनजागृती करण्यापेक्षा सभागृहापुढे पुढे आणा आणि त्यानंतर सभागृहात त्या धोरणावर चर्चा केली जाईल आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करण्याचा आपल्याला आदेशित केलं जाईल. त्याच्यामुळे आजचा हा घनकचऱ्याचा विषय असेल किंवा जे पाण्यासंदर्भात आपण आत्ता म्हणजे महिना झाल्यानंतर जे आपण वक्तव्य केलेलं आहे आणि कुठेतरी महापौर खोटं आहे किंवा संबंधित अधिकारी खोटे आहेत. आता ह्या महिनाभरात जर ही मेहनत आम्ही घेतली नसती तर आज संपूर्ण नवी मुंबई ह्या महानगरपालिकेमध्ये घुसली असती. ज्यावेळी पाण्यासाठी ते पाणी टेस्ट चेक केल्यानंतर स्वतः पिऊन बघितलं की पिण्यायोग्य आहे, तेव्हा लोकांनी मान्य केलं की महापौर सांगतायत पाणी पिण्यायोग्य आहे. त्याच्यात आता तुम्ही सांगताय की जे सांगितलेलं की त्या पाईपलाईनमध्ये गाळ होता, तो गाळ वाहून आला फ्लोने, त्याच्यामुळे पाण्याचा रंग, आणि आता तुम्ही स्टेटमेंट बदलताय. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलेले टेक्निकल कारण सांगा. तुम्ही टेक्निकल पर्सन आहात, काय का टेक्निकली कलर पिवळा येतो, तेव्हा तुम्ही मला त्याचं काही उत्तर नाही दिलं. जेव्हा लेखी उत्तर मागितलं तेव्हा मी आपल्या डॅम पासून जो प्रवास इथपर्यंत केला त्याचं मला लेखी उत्तर आलं. काय आपण केलं त्याच्याविषयी काही नाही आलं. इव्हन ज्या टेस्ट केल्या आपण त्याचंही मी तुम्हाला सांगितलेलं मीटिंगमध्ये की टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यावर आधी
जी मीटिंग झालेली पाणीपुरवठा सभापती, महापौर आणि जे सदस्य तिथे उपस्थित होते त्यांना लेखी स्वरूपात त्याचं उत्तर देण्यात यावं, ते उत्तर देण्यात आलं नाही. तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की लोकांना तुम्हीही सांगा की पाणी बचत करा, पाण्याचा वापर करताना कशा पद्धतीने करा, त्याच्याविषयी तुम्ही एकदाही वक्तव्य काय केलं नाही. आणि आज जेव्हा महासभेमध्ये गदारोळ होऊ शकतो, महासभेमध्ये मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात, तेव्हा आपण प्रेस मध्ये बाईट देता का की रसायन मिश्रित पाणी आहे किंवा काही रासायनिक हे होते म्हणून. मग ह्याचं लेखी उत्तर आम्हाला का नाही आलं? जर एवढ्या वेळा सांगून सुद्धा ह्याच्या पुढे कुठलीही गोष्ट आपण पर्सनली कधीही प्रेसमध्ये देणार नाही आहे, ते महासभे पुढे आलं जाईल आणि त्याच्यानंतर इथं डिसिजन घेतलं जाईल. पाण्यासंदर्भात ज्या आपण पेनल्टी लावलेल्या आहेत त्याच्याविषयी आपण सभागृहामध्ये तो विषय घ्या, कशा पद्धतीने नियोजन करायचं ते सभागृहाला ठरवू द्या आणि त्याच्यानंतर ते आपण प्रेसला देऊ द्या. कारण इथं जे आलेले आहेत ते निवडून जनसामान्यामधून निवडून आले आहेत. खऱ्या अर्थाने जनजागृती यांच्या माध्यमातून होणार आहे, आपल्या माध्यमातून नाही. कारण छोटासा जरी आपल्याला वृक्षारोपणासारखा कार्यक्रम करायचा असला तिथं लोक उपस्थित पाहिजे, तर तुमचा फोन लोकप्रतिनिधीला येतो की आमच्यासाठी आपण आपल्या प्रभागामध्ये सांगा की असा कार्यक्रम घ्यायचा आहे. मग एवढे मोठे कार्यक्रम इम्प्लिमेंट करताना कुठल्या वेळेसवर आपण जनजागृती करताय? याच्या पुढे कुठलीही नियमावली, आता ही घनकचरा विषयी पण जी 2026 नियमावली आहे ती सर्वप्रथम एकतर आपण उशीर केलेला आहे, सर्वप्रथम ती महासभेपुढे आणा, त्याच्यावर डिस्कशन इथं होऊ द्या आणि ज्या पद्धतीने महासभेचा निर्णय असेल त्या पद्धतीने याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं जाईल. तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्यात येत आहे. ही सभा जेवणासाठी तहकूब करण्यात येते आणि स्वतः सर्वांनी उपस्थित राहा. अरे